त्यानंतर एक मोठी बातमी आहे। पुणे महापालिका इमारतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बसून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। पुणे महानगरपालिकेतली ही दृश्य आहेत। राष्ट्रवादीचे नगरसेवक ठिय्या आंदोलन करतायत। पुणे महानगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बसून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचं ठिय्या आंदोलन। नगरसेवकांना निधी मिळण्याच्या वादावरून हे आंदोलन सुरू आहे। त्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक ठिय्या मांडून बसले। पुणे महापालिका इमारतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादीचे नगरसेवक हातामध्ये संविधान घेऊन त्याचसोबत नगरसेवकांना मिळणारा निधी याचा जो काही वाद सुरू आहे त्यावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक ठिय्या मांडून बसलेत। संविधानाची प्रत हातामध्ये घेऊन राष्ट्रवादीचे नगरसेवक निधी मिळण्याच्या वादावरून ठिय्या देऊन बसलेत पुणे महापालिकेत। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, काय मागणी या नगरसेवकांची? योगेश, नीट आवाज पोहोचत नाहीये, मात्र ही दृश्य आपण पुणे महापालिकेतली बघतोय। घोषणाबाजी सुरू आहे, हातात संविधानाची प्रत आणि हे सगळे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत। नगरसेवकांना मिळणारा निधी आणि त्यावरून संविधानाची प्रत हातात घेऊन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पुणे महापालिकेत ठिय्या मांडलाय। आंदोलन करतात विरोधी पक्ष नेते आहेत। तर हे राष्ट्रवादीचे नगरसेवक ठिय्या मांडून बसलेले आहेत। दोन संबंधित सभासदांचा त्या ठिकाणी आज आम्ही आज आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ आम्ही आयुक्तांची आत्ता भेट घेतलेली आहे। आयुक्तांना आम्ही वस्तुस्थिती सांगून ज्या ज्या प्रभागांमधला निधी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी बहुमताच्या जोरावर पाशिमी बहुमताच्या जोरावर रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तो ठरावाची अंमलबजावणी करू नये आणि त्याचबरोबर हा ठराव कलम मुंबई प्रांतिक नियम 451 खाली हा ठराव निरस्त करण्याकरता राज्य सरकारकडे पाठवावा अशी आणि तो आयुक्तांनी सुमोटो पाठवावा अशी आम्ही त्या ठिकाणी आयुक्तांना विनंती केलेली आहे। आमचं त्यासाठी शिष्टमंडळ त्या ठिकाणी बसलेलं आहे। त्याच्यामध्ये हेही नमूद करण्यात आलेलं आहे की इतके वर्ष या महानगरपालिकेमध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर कुठल्याही मिश्र पक्षांचं त्या ठिकाणी सरकार होतं, या ठिकाणी महापौर होते किंवा बहुमत होतं, परंतु अशा प्रकारे एखाद्याला दिलेला निधी केवळ तो सभासद त्या ठिकाणी आपला ऐकत नाही किंवा आपल्या विरोधी कारवाई करतो म्हणून त्या ठिकाणी काढण्याचं पाप ह्या महानगरपालिकेमध्ये कधी घडलेलं नव्हतं।